नमस्कार शेतकरी मित्रांनो, शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दररोजच्या मार्केटचे व्हिडिओ जे आहेत तर हे तुम्हाला बघायला मिळणार नाही। इथून पुढे कोणत्याही ग्रुपवरती व्हिडिओ येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सदस्यत्व प्राप्त करून घ्या। जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या घरामध्ये कोणी शिकलेला व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून हे करून घ्या, जेणेकरून ते शेतकऱ्यांसाठी फ्री आहे आणि त्याचे कुठलेही तुम्हाला पैसे द्यावा लागत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे। तर आज मार्केटमध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये आवक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आज फक्त 2 ते 3 हजार कॅरेटची आवक येथे 40 ते 50 वाहनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आणि आज आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये भाव आणि जास्तीत जास्त 35 ते 36 रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। म्हणजे आपल्याला हायेस्ट 3600 रुपये प्रति क्विंटल या दराप्रमाणे आपल्याला टोमॅटोचे भाव या ठिकाणी आज बघायला मिळत आहे। आणि भाव वाढीचे कारण जर आपण समजलो की आवक मार्केटमध्ये खूपच कमी झालेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त भाव वाढलेले दिसत आहे। तर बघूया शेतकरी मित्रांनो आपण लाईव्हमध्ये की आपल्याला खरोखरच किती भाव मिळत आहे ते। नमस्कार दादा। नमस्कार। कुठून आलेले आहेत? ईश्वर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजी। असं आहे का? किती कॅरेट आणले होते आज? आम्ही जवळपास आज आणले होते 120 कॅरेट। 120 कॅरेट होते का? बरोबर। किती लावलेले टोमॅटो आपण? टोमॅटो लावलेला आहे बघा आम्ही जवळपास 6000 कलम लावलेली। हो का? 1.5 एकर, 1 एकर समजा। 1 एकर आहेत का? हा, कमी 1 एकरला थोडं। किती दिवसापासून चालू झालेलं आहे? आता झाला 1 महिना झाला टमाटा चालू। हो का? किती खर्च झालेला होता आपल्याला? आपला टोटल खर्च झालेला होता जवळपास आतापर्यंत झालेला 31 ते 35 हजार रुपये। बरं। आतापर्यंत आपला खर्च वसूल झाला की नाही? हो, पूर्ण वसूल झालेले। सध्याच्या घडीला समजा ती बाजारपेठ आहे त्या हिशोबाने जर विचार केला तर आपला बराचसा पैसा वसूल झालेला आहे। समजा जवळपास आपण आपल्या प्लॉटचे 1.5 लाख रुपये केलेले आतापर्यंत। हो का? हा, आणि आता अजून 3-4 तोडे आपले बाकी। बरं, तुम्हाला काय भाव मिळाला सरासरी यावेळेस? आजची जी रेट सांगितले तर आज जवळपास 32 रुपये, 31 ते 32 रुपये पर्यंत आपला तुम्हाला किलोचा 31 ते 32 रुपये किलोचे नाही का रेट मिळाले? म्हणजे तुम्हाला जवळपास 600 ते 700 रुपे कॅरेटचा नाही का भाव पडतोय? आता हे कॅरेट जवळपास 22 किलो 23 किलो 22 ते 23 किलो पर्यंत। म्हणजे तुम्हाला एक 650 ते 700 रुपयाचा भाव नाही का? 700 रुपयापर्यंत भाव आपल्याला पडले। बरोबर। हायेस्ट मार्केट काय गेला आज? आजचं मार्केट गेलेले 36 रुपयापर्यंत सुपर माल एक। 36 रुपयापर्यंत गेलं का? जो सुपर माल 36 म्हणजे जवळपास 850 ते 900 रुपयापर्यंत कॅरेट। काय वाटतंय आजूबाजूला मालाची परिस्थिती कशी काय? किती माल आहे अजून मला तरी वाटतं समजा जसं की हे केलं तर पुढच्या 15 दिवस हे जरा वाढतीच राहील। पुढचे 15 दिवस अजून भाव वाढतेच राहते, कारण की अजून नवीन माल यायला अवकाश तयार आहे। आणि जुने प्लॉट जे खराब झालेले हो, त्याच्यामुळे समजा 1200 समजा 1300 पर्यंत। पण यावर्षी जास्त पावसामुळे नुकसान झालं तर त्याच्यामुळे जरा खूप खराब झालेले, त्याच्यामुळे ॲव्हरेज कमी आहे, त्याच्यामुळेच भाव वाढलेले। बरोबर। पण मग होऊ शकते एखाद्या वेळेस जसे ॲव्हरेज कमी पण मग भाव जास्त असल्यामुळे पैसाही बनतोय, अजून भाव वाढू शकतो। बरोबर, पण माल जसे पाहिजे तसं नाही। आज आवक जर आपण बघितलं तर आज मार्केटला खूपच कमी आवक होती। आजची फक्त 50 गाड्या म्हणजे 2-2.5 हजार कॅरेटचीच आवक आहे बस। 2.5 कॅरेटचीच आवक आहे, म्हणजे आवक खूप कमी झालेली आहे, खूप कमी। आज आपण व्यापारी मित्र जे आहेत त्यांना पण आज त्यांच्या गाड्या नाही भरू राहिल्या, त्यांना पण माल भेटत नाही, त्याच्यामुळे भाव वाढायचे कारण आहे ते। आणि पावसामुळे खूप नुकसान झालं। जिथं माल आपल्याला 200 कॅरेट निघायचा होता तिथं आज 60 आणि 70 कॅरेट माल निघू राहिला, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे की नाही? हो, बरोबर। अजून काही नवीन लागवड आहे का? आता काही नवीन लागवड आता जी समजा आताच्या घडीला जी नवीन लागवड करताय आता काय दिवाळीच्या पिरियड मध्ये निघाल समजा, तोपर्यंत जो माल आता जो निघतोय आता ह्या ज्या महिनाभरात जो येते आवक कमी होणारच आहे, माल वाढणारच आहे, भाव वाढणारच आहे, असं समजा निदर्शनाचे ते। आता बाकी तो बघू काय तुमच्याकडे नवीन लागवडीचं कसं काय? अजून काही नवीन लागवड कमी प्रमाणात आहे। काय होतंय बाकीच्या पिकांसाठी ना बरेचसे क्षेत्र गुंतलेले, त्याच्यामुळे आता जे समजा दसरा त्याच्यानंतर पोळ्याच्या पिरियड मध्ये जो समजा हे होईल क्षेत्र कमी होईल तेव्हाच लागवड होईल। आता ज्याची जी लागवड आहे ती समजा होऊ शकतं भविष्यात भावात सापडू शकते। आता काही पंचमीची लागवड, नागपंचमीची लागवड समजू शकते, समजा एक 700-800च्या दरम्यान जाऊ शकते। तुमच्याकडे काही लागवडी आहेत का नवीन सध्या पिशोर भागामध्ये? खूप लागवड आहे। आता तुमचं जर इकडे बघितलं आज कन्नड मार्केटला जर आपण बघितलं तर तुमचं पिशोर, पळशी, खातखेडा, इकडे नागापूर झालं, इकडे खाली जो आजूबाजूचा तुमचा परिसर आहे
रामनगर झालं, बरोबर. इकडलाच टोमॅटो सध्या येत आहे. तुमच्या भागामध्ये काय यावर्षी जरा टोमॅटोच्या लागवडीचं क्षेत्र थोडं वाढलं का? लागवड क्षेत्र वाढलं असं म्हणाल काही हरकत नाही, पण मग प्लॉट जमत नाही साहेब. हो. काय होतंय माहितीये का, या वातावरणामुळे प्लॉट बरेचसे खराब होत आहे. बरोबर. आणि ज्या प्लॉट मध्ये जवळपास 500 ते 600 कॅरेट जे निघणार आहे तिथे 200 कॅरेट मध्ये प्लॉट गुंडाळा जातं. त्याच्यामुळे काय होतंय, ॲव्हरेज कमी निघतंय, भाव वाढतोय, ही सद्यस्थिती आहे. पण मग ॲव्हरेज तसं भेटत नाही, जेवढा पाहिजे तसं ॲव्हरेज नाही, त्याच्यामुळे हे भाववाढीचे कारण आहे. भाववाढीचे कारण. बरोबर. त्याच्यामुळं थोडस आपल्याला उत्पादन पण कमी होतंय. जर माल चांगला निघला असता कदाचित तर याच्यापेक्षा अजून आपल्याला उत्पादन जास्त मिळालं असतं. होऊ शकतं असे, म्हणजे पैसे जास्त बनले असते पैसे जास्त शेतकऱ्याचे. बनले असते. बरोबर. अजून किती ना माल निघाला आपल्याला अजून बाकी? अजून जवळपास 400 ते 500 कॅरेट माझे निघू शकतात. हो, या 15 दिवसामध्ये निघाले, 15 ते 20 दिवसामध्ये, महिनाभरात निघेल. 1 महिनाभर लागला अजून. बरं आहे, चला धन्यवाद, छान माहिती दिली. हे बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं इथं नाही का आपला माल जो आहे हा ग्रेडिंग केला जातो. जर शेतकऱ्यांनी जर ग्रेडिंग करून आणला माल, जर कधी घरूनच जर प्रतवारी करून आणली तर अजून चांगल्या प्रकारे नाही का इथे भाव मिळू शकतात. त्याच्यामुळं जर शेतकरी मित्रांना जर एक गोष्ट जर लक्षात घेतली, जर कधी आपला माल जो आहे हा जर येतानाच तिकडनं जर आपण ग्रेडिंग करून आणली तर नाही का अजून चांगला राहील आणि आपले भाव वाढायचे संकेत नाही का आपल्याला असू शकतात. तर हे बघा इथे पेपर भरती कशी केल्या जाते, या अशा पद्धतीनं नाही का क्रेटमध्ये नाही का पेपर टाकले जातात आणि त्याच्यानंतर नाही का पेपर भरती अशा पद्धतीनं नाही का इथे गाळ्यावरती आपण बघू शकता. या अशा पद्धतीनं नाही का पेपर भरती एकदम फेस टू फेस, जसे आपण सफरचंद डाळिंब जसे भरले जात आहे ना त्या पद्धतीने नाही का ते भरले जात आहे अशा पद्धतीने.